मराठी मनोरंजन विश्वातील एक आघाडीची अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या चर्चेमध्ये आहे। स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट ही मालिका तिने अचानक सोडल्याने तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे। मालिकेतील सहकलाकार अपूर्वा नेमळेकर सोबतच्या मतभेदांमुळे तेजश्रीने मालिका सोडल्याची चर्चा रंगली होती। त्या दोघींनीही एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केल्याने या वादाला आणखी जोर मिळाला होता, पण तसे नाही। या सगळ्या चर्चांवर तेजश्रीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही। मात्र तिची काही दिवसाआधीची एक मुलाखत चर्चेत आली आहे, ज्यातून तिने प्रेमाची गोष्ट मालिकेबद्दल एक वक्तव्य केले होते, ज्यामुळे तिला मालिका सोडावी लागली अशी चर्चा आहे। प्रेमाची गोष्ट सुरू असताना तेजश्रीचा तदैव लग्नम हा सिनेमा प्रदर्शित झाला होता। त्यावेळी महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तिला मालिकांमधील कटकारस्थानांविषयी विचारण्यात आलं होतं। यावर तेजश्रीने म्हटलं होतं, आमच्या मालिकेच्या सुरुवातीच्या काही महिन्यात कटकारस्थान नव्हती। कथानक सुंदर सुरू होतं आणि TRP सुद्धा स्थिर होता, पण नंतर कारस्थान सुरू झाली। वाहिन्यांना वाटतं कारस्थानांशिवाय प्रेक्षकांना मालिकेत मजा येणार नाही। TRP टिकवण्यासाठी मालिकेच्या कथानकामध्ये अवास्तव वळण आणली जातात। तेजश्री पुढे म्हणाली, कलाकारांना अनेकदा अतार्किक प्रसंग संवाद सादर करावे लागतात। जरी गोष्ट पटली नाही तरी ती प्रामाणिकपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हे आमचं काम असतं। तेजश्री प्रधानच्या या वक्तव्यामुळे TRP मुळे कथानकात होणारे बदल, चॅनलचा हस्तक्षेप आणि कलाकारांना मत न विचारणं हेच तिच्या मालिका सोडण्यामागील कारण असावं अशी चर्चा रंगली आहे। तुमच्या मते तेजश्रीने घेतलेला हा निर्णय योग्य होता का? तुमचं मत आम्हाला नक्की कळवा। त्याआधी मनोरंजन विश्वातील अशाच अनोख्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।